जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लिटल चॅम्प्सच्या शम्मी कपूरचं. अभिषेक सराफ. जंगल जंगल. त्या जंगलात झालं मंगल. मंगल. मग वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडा आलं. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडा आलं, ऊंट आलं, माकड आलं, बोकड आलं, बोकड आलं. लबाड लांडगड वांग करते, लबाड लांडगड वांग करते. अरे लगीन करायचं वांग करते, कसड वांग करते. लबाड लांडगड वांग करते. लांडगा नवरा शेळी नवरी डोईवर वाशिंग ठरवना, डोईवर वाशिंग ठरवना आणि नवरीला लुगडं पुरणा. ये सासूचा शालू, सासऱ्याचा पटका, सासूचा शालू, सासऱ्याचा पटका. तिघाळ जोडून लांब करतय, कसड वांग करतय. लोबाड लांडगड वांग करतय, लोबाड लांडगड वांग करतय. अरे लगीन करायचं स्वांग करतय, कसड वांग करतय. लोबाड लांडगड वांग करतय, लोबाड लांडगड वांग करतय. लोबाड लांडगड वांग करतय, लोबाड लांडगड वांग करतय. क्या बात आहे, मजा आ गया. तुला माहितीये मी एक नवीन गोष्ट शिकले आज. मला पहिल्यांदाच कळलं की घोडा असा आवाज करतो. मस्त झालं गाणं. तुझी एनर्जी लेवल तर क्या बात आहे. एकदम मस्त टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. तर आता बघूया परीक्षक काय देत आहेत. आपण अवधूत दादापासून सुरुवात करूया का स्वप्नील दादापासून का वैशाली ताईपासून? अवधूत दादा. अवधूत दादा. अभिषेक मित्रा लय भारी, लय भारी म्हणजे दोनदा भारी. मी एवढंच एक मैत्रीचा सल्ला म्हणून देईन, फ्रेंड म्हणून, हा, की ह्या वेळेला तू परफॉर्मन्स वरती म्हणजे खूप चांगले मार्क कमवलेले आहेस आणि कमवशील, परंतु जशी पुढच्या राऊंड मध्ये फक्त परफॉर्मन्स वरती डिपेंड राहू नको मित्रा. तयारी पण पाहिजे, गाणं दाखवायला पाहिजे, नाहीतर मग अवघड होईल पुढच्या राऊंड्स मधनं. तर पुढच्या वेळेला तशी तयारी दाखवायची गाणी करायला आतापासून सुरुवात कर. हा, व्हेरी गुड. एकदा 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 कसड वांग करते, कसड वांग करते. अभिषेक खूप छान एक्सप्रेशन आहे तुझ्या आवाजात. थँक्यू. पण अवधूत दादा जसा म्हणाला की परफॉर्मन्स खूप छान आहे, पण आता गाण्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, थोडं सुरांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि नेक्स्ट जेव्हा तू पुन्हा एकदा गाशील तेव्हा या गोष्टीचं जरूर लक्षात ठेव की परफॉर्मन्स व्यतिरिक्त चांगलं गाणं सुद्धा गायचं आहे. तेव्हा त्या परफॉर्मन्ससाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. वाका असा वन्स मोर मिळणं नशीब लागतं बाबा. क्या बात आहे. हा उत्स्फूर्त वन्स मोर तुला जो मिळाला ना, तो वन्स मोर प्रत्येक परफॉर्मन्सला घेत जायचा. हा, असं प्रॉमिस. आणि तुझ्याकडे ती एक्सप्रेशन्स आहेत, त्याच्यासाठी परफेक्ट गाणी तुझ्यासाठी ज्यांनी कोणी निवडलेत त्यांनी खूप छान निवडलेत. आणि खास करून की आपली जी रोज आपण ज्या भाषेत बोलतो ती सोडून थोडंसं ढवंग करताय हा जो प्रकार केलास ना, कठीण असतो. अरे तो जयवंत कुलकर्णी हे जे मूळ गायक आहेत त्यांनी जी अदा स्वतःची अशा गाण्यांमध्ये स्पेशालिटी निर्माण केलेली, मला तर त्यांची आत्ता आठवण आली. खरंच आठवण आली. खूप छान. थँक्यू. इन फ्युचर जेव्हा काही दुसरी गाणी गाशील किंवा गाणं हे जर करिअर करायचं तर फक्त परफॉर्मन्स आणि प्रत्येक वेळा असंच गाणं गाऊन पळवाट नाही काढायची. हां, यू शुड बी रेडी फॉर एव्हरीथिंग. येस. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. कीप रॉकिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. यानंतर आता आजचं शेवटचं गाणं आपल्या समोर सादर करायला येते आपली स्वतःची छोटीशी आशा घेऊन वेदा नेरुरकर. जड झाली पिका
इश्क सारा येन माझा फुला तर 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 चालू नको गुल 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 बोलू नको टकमक पाहू नको सोडून साथ कधी जाऊ नको फिल्माची स्टोरी चालली शेतात जाऊ राणी अन वाटात चोर भिडला चालले गाऊया गौरण गाणी एक कोंबडी पळाली बरोडारी बडबड भैयाला लागली अरे कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली अरे कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली अरे कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली काव 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 आपल्याला वन्स मोर मात्र घ्यायचंय. हा हा तर आपण एक काम करूया, तू अंतऱ्यापासून सुरुवात कर. हो हा पण मुखड्याला तू नको गाऊस. हो हा मुखड्याला तू नको गाऊ. कारण सांगू, कारण ज्यांनी हे गाणं गायलेलं आहे ती आपल्या बरोबर आहे वैशाली सावंत. वैशाली नाही प्लीज उर होते मी जबान झाले ऐन ज्वानी तो बहरून आले ही सुगंधी धुंद काया भेट देते तुला महाबळा मी मर्द गडी ग ये मिठीची हीच घडी ग दे इशारा इश्क सारा येन माझा फुला तर 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 चालू नको गल 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 बोलू नको टकमक पाहू नको सोडून साथ कधी जाऊ नको फिल्माची स्टोरी चालले शेतात जाऊ राणी अन वाटात चोर भिडला चालले गाऊया गौरण गाणी अरे कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली अरे कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली अरे कोंबडी 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 अरे कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. थँक्यू वैशाली, थँक्यू. काय गाणं आहे हे, नाही? हे गाणं आतापर्यंत जेव्हा जेव्हा सारेगमपच्या मंचावरती परफॉर्म झालेलं आहे हमखास वन्स मोर मिळालेला आहे. त्यामुळे या गाण्यासाठी, या गाण्याच्या म्युझिक डिरेक्टरसाठी आणि ह्या सिंगर्ससाठी म्हणजे आनंद शिंदे आणि वैशाली सामंत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मग आता तू वैशाली ताईचं गाणं म्हटल्यावर ना आपण आता तिकडनं सुरुवात करायला पाहिजे ना. हे एक सांगावं असं वाटतं मला की जेव्हा हे गाणं मी ऐकलं ना तेव्हा अर्धा तास मी खरंच हसत होते. कारण त्यावेळी आता कोंबडी पळाली ऐकून ऐकून युज टू झालाय तुम्ही, पण जेव्हा मी पहिल्यांदा हे शब्द वाचले तेव्हा म्हटलं हे काय आहे. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घाला, डज इट मेक एनी सेन्स. तर अर्धा तास मी खरंच हसत, गाता गाताही मी चिकार हसत होते. आणि त्यातून आधीच आनंद शिंदे गाऊन गेलेले, त्यामुळे तर माझी पूर्ण वाट लागलेली. कारण त्यांचा जो जॉनर आहे, त्यांची जी स्टाईल आहे त्याला मॅच करताना मला जाम नाकी नऊ आले. पण ट्रस्ट मी, अजय अतुल हे जे फंडू संगीतकार आहेत त्यांची एक स्वतःची स्टाईल आहे, स्वतःची अदा आहे. त्या स्टाईलनी ते सिंगरकडनं ते गाणं गाऊन घेतात. आणि त्यांनी ह्या गाण्यासाठी मला बोलवलं. आय थँक देम. तेव्हा मला वाटलं नव्हतं खरंच की हे गाणं इतकं प्रसिद्ध होईल, इतकं लोकांच्या तोंडी बसेल. थँक्यू. आणि तुला थँक्स हे गाणं निवडल्याबद्दल, रिअली थँक्स. आणि हे दोघांचं पोर्शन इट वॉज काइंड ऑफ अ ब्रेथलेस गाणं झालं आत्ता तुझं, म्हणून मला जास्त तुझं कौतुक वाटतं की ते गाणं खरंच कठीण आहे असं एकत्र पूर्ण गाणं गायला. आणि बाकी एन्जॉय करत, मजा करत गायलीस. हा गाण्याचा जो आत्मा आहे, गाणं जे लोकांना देणं अपेक्षित आहे या गाण्यातनं, एन्जॉय, फ्रिक आउट, तो जो मूड आहे तो छान दिलास तू. व्हेरी गुड, थँक्यू. व्हेरी गुड. स्वप्नील दादा, क्या बात आहे. मी एवढंच म्हणेन की खूप सुंदर गायलीस. तू खूप वर्सेटाईल आहेस. म्हणजे तू पहिलं जे गाणं गायली उगवला चंद्र पुनवेचा, आणि त्यानंतर एकदम कोंबडी. क्या बात आहे. म्हणजे केवढी व्हरायटी तुझ्यामध्ये. तू खूप छान गातेस, खूप वर्सेटाईल आहेस. कीप इट. थँक्यू. मी तुला सांगू का, अगदी खरं भाषेत, म्हणजे खऱ्या भाषेत सांगायचं ना तर ताई तू कडक गायलीस, कडक. थँक्यू. हे गाणं जितकं जोरदार आहे, ज्याच्यामध्ये त्याचा जितका फोर्स आहे, तितकीच मेलडी देखील आहे त्याच्यामध्ये, आणि गायला अवघड देखील आहे. आणि तू छान निभावलंस. थँक्यू. दोनच गोष्टी फक्त मला सांगाव्याशा वाटतात की जे सुरुवातीला
कॉक 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 नाही ते अ अ अ अ अ अ अ असं आहे ते. ओके बरोबर ना? हा तर ते इंग्लिश रिमिक्स नाही की कोंबड्याचं गाणं म्हणून कॉक आहे असं नाही. तर ते अ अ अ आहे आणि ते गावाकडची माणसं ज्यावेळेला कोंबड्यांना दाणे टाकतात त्याला असं करू खूपच भर पडते. हा तर त्यामुळे याच्यामुळे मगाशी आठवडा बाजार झाला. म्हणते ताई वन्स मोर करा प्लीज. अरे बापरे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. पाणी प्यायली होतीस ना या गाण्याआधी? ऑल द बेस्ट बाळा. जाऊ नको दूर तू, जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू, माझा रंग तू घे तुझा रंग मला दे.